मी इथून घेतलं तर काय इश्यू आहे का? कोणाला काही इश्यू नाहीये? मी लिहिलेलं दिसतंय का चेक करा. अकाउंट दिसतंय का? माझा हँडरायटिंग करा बट आय थिंक ओके. मी व्यवस्थित देणार आहे, डू नॉट वरी. येस, मला पेज नंबर सांगता का? 60. जस्ट अ मिनिट. I think it's 71 असणार. फर्स्ट 2 पेजेस वर. येस, सॅलरीज परत आलो होतो. अरे थोडंसं मी अरे गोपाल आणि सॉरी प्रताप आणि के तरुण रोहित फर्स्ट टाइम आहे त्याचा मला माहित आहे पण रोहित असं कसं माहित आहे मला माहित आहे बट माहित आहे. चव्हाण, रितिका चव्हाण, भाग्यश्री. येस प्लीज. गौतमी, हाँ मेरा मास्क मुड़ा का मैं एक्सट्रीमली सॉरी. ऐश्वर्या मुंबार विकुनी का? ओके ग्रेट. अजून एक ऐश्वर्या आहे कुलकर्णी बट ते पुण्याला आहे. त्याच्यासाठी झूम मीटिंग ऑन केलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला? ते ग्रीन जे दिसतंय ना ते झूम मीटिंगचं आहे. ते मला असं स्क्रीन दिसत असते. त्यांनी जॉईन झाले आय डोंट नो व्हाय बट मी मीटिंग आयडी तर शेअर करायला सांगितलेलं आहे. ओके, आता त्यांना लेक्चर कसं दिसणार आहे आय डोंट नो बट इथे तरी आपण लाईव्ह आहे. ओके, आणि जर तुम्हाला हे अनकम्फर्टेबल वाटलं मी हे काढून बोर्डवर पण लिहू शकतो. व्हाईट बोर्ड पण आहे. ओके, तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर असं कंटिन्यू करू, अदरवाइज बोर्ड पण यूज करू शकतो. ओके, कॅन वी स्टार्ट? कम्फर्टेबल आहे? मला काही जण फर्स्ट टाइम बघतायत, रोहित वगैरे आय थिंक वेटच झालेली नाहीये. ऐश्वर्या तुम्ही पण फर्स्ट टाइम आपण भेटतोय. ठिकाणी भेटले, बाकी सगळे भेटलेले आहेत. करेक्ट आहे ना? काही जण क्लासला आले नाही, आय डोंट नो व्हाय. आता लाईव्ह मध्ये सोशल डिस्टन्सिंग तर भरपूर आहे, एकदम काय प्रॉब्लेम नाही आहे असं. ओके, स्टार्ट करायचं. मला इथे नोटिफिकेशन आलं तर प्लीज सांगा त्यांनी ऍड झाले तसं. आय डोंट नो. ऐश्वर्यांना प्लीज इथं कॉल करा कुलकर्णी. येस, सॅलरीज बुक आहे तुमच्याकडे. ओके, जर गरज पडली तर मी स्क्रीन घेणार आहे. हे बघा, एक तुम्हाला एक मोबाईलमध्ये आहे असं मी तुम्हाला ऍड करत असतो. तर बघायचं असेल तर आय डोंट नो त्यांना ऑडिबल आहे का नाही बट त्या चॅट बॉक्स मध्ये सांगतील. चॅट बॉक्स असेल म्हणजे तुम्ही आन्सर दिल्यानंतर आता कुणाला मला सांगतीलच. ओके, त्यांना मी ऑप्शन का दिलेले आहे? सोलापूरमध्ये नाही आहे, प्रॉपर पुण्याचे आणि मुंबईचे. ओके, ऍक्च्युली पुण्याला मुंबईचे नाही आहे बट मुंबईला आहे. फार 2-3 महिने झाले. नंतर मी तुम्हाला पण ऑनलाईन घेतलं असतं. ओके ना? मी चॅटबॉक्स बंद करतो, तुम्हाला डिस्टर्बन्स होईल. कारण तुमचं चॅटबॉक्स असं दिसतंय. इंटरेस्टेड आहे का नाही तुम्ही त्याच्यामध्ये? नाहीये? ठीक आहे, मी पण इंटरेस्टेड नाहीये. चॅटबॉक्स सध्या बघणार नाही. लाईव्ह लेक्चर. ओके, फार चांगलं इंटरॅक्टिव्ह लेक्चर होतंय. तुम्हाला 45 मिनिट्स मध्ये कळेल की ऑनलाईन आणि लाईव्ह मध्ये फार जास्त डिफरन्स आहे, फार जास्त. ओके, सो प्रॉब्लेम नंबर 8 वेजेस अँड सॅलरीज करत आपण बघितलेलं आहे. आय होप ॲज अ होमवर्क तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, ॲज अ होमवर्क प्रॉब्लेम नंबर 8 झालाय का तुमचं बॉईज मध्ये? मला आन्सर बोलून पाहिजे, येस ऑर नो. येस ऑर नो. झालाय कंप्लीट प्रॉब्लेम नंबर 8 ॲज अ होमवर्क? काही आयटम्स राहिले असतील तर आपण कव्हर करू. सॅलरीज मी एक्सप्लेन करणार आहे. ऑडिओ थोडं ब्रेक होतोय का? ऑडिओ नो. ग्रेट. Salaries into the bracket for 10 months. Okay, 5,000. Just a minute. No issues. मी काय करतो, सॅलरीज कुठला अकाउंट आहे सांगा मला? पर्सनल रिअल नॉमिनल? नॉमिनल अकाउंट. इट विल गो टू क्रेडिट फॉर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. विच कॉलम? डेबिट कॉलम. डेबिट साइडला जाते. क्रेडिट फॉर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मग ट्रेडिंगला सांगा का पी&एल ला?
P&L ला जाणार आहे. Okay, suppose this is my P&L account. Two salaries. Two salaries. I will write in inner column 5,000. Okay, तुमचं झालेलं असेल तर लिहू नका. काय प्रॉब्लेम असेल तुम्ही तेवढं सोडलेलं असेल तर लिहून देऊ शकता. 5,000 मी इनर कॉलमला का लिहिलेले असेल? बिकॉज ट्रेडिंग P&L आपण फॉर 12 मंथ्स प्रिपेअर करतो. माहिती आहे ना, 12 मंथ्स 1 इयर साठी प्रिपेअर करतो. ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वी प्रिपेअर इट फॉर 1 इयर, दॅट इज 12 मंथ्स. आता त्यांनी सॅलरीज किती मंथ्स दिलेले आहेत? क्लासमध्ये आहे तुम्ही? आहे ना सगळे? टेन्शन आहे का काय? मी एकदमच नवीन वाटतंय का काय? एकदा उभं राहून सरळ दाखवतो मी, असं म्हणजे नॉर्मल आहे. ओके, काहीच डिफरंट नाही आहे. घाबरू नका. मी आतापर्यंत कोणाला मारले नाही. आताच 12th काय चाललं सगळे बघितलं. फार जण अपसेंट होते लाईव्ह. मला माहित नाही लाईव्ह मी फर्स्ट टाइम घेतो आज. या करंट इयरचं 12th फर्स्ट लाईव्ह लेक्चर होता. आता 11th फर्स्ट लाईव्ह लेक्चर आहे. करेक्ट आहे ना? टेन्शन घ्यायचं नाहीये. ओके, आपलं फर्स्ट मीटिंग आहे. मेबी माझा चेहरा, मी कसा आहे, माझा आवाज मला मी अकस्टम्ड नाहीये, रोज ऐकत नाही. सर लेक्चर मध्ये ऐकतो असं वाटत नाही. ऑनलाईन आणि लाईव्ह मध्ये डिफरन्स आहे फार जास्त. ओके, कम्फर्टेबल राहा. काही क्वेरी असेल तर फ्रीली विचारू शकता. सॅलरीज दे हॅव गिवन अस फॉर 10 मंथ्स. मी 10 मंथ्स घेऊ का 12 मंथ्स घ्यायचं का 10 मंथ्स घ्यायचं? P&L ला 12 मंथ्स घ्यावं लागेल. 1 इयरचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण 1 इयरचं घेतो, दॅट मीन्स 12 मंथ्स. दिलेले 10 मंथ्स. मग 2 मंथ्स काय करायचं आपल्याला? ऍड करायचं. करेक्ट आहे ना? ऍड कसं करणार? आधी 2 मंथ्स मला अमाउंट पाहिजे. तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मला सांगू शकता? येस प्लीज. रफ मध्ये कॅल्क्युलेशन करा. रफ पेज घ्या, लास्ट पेजवर करा, कसंही करू शकता. कुणाल मला आन्सर देतात. आय होप कुणाल आणि ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हाला ऑडिबल आहे आणि व्यवस्थित कळतंय. येस, व्हेरी गुड, फॅंटास्टिक. कुलकर्णी यांचा मला रिप्लाय आले नाही अजून, बट आय होप क्लिअर आहे. तुम्ही सांगायचं प्लीज. 2 मंथ्स 1,000. तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करता हो मला माहिती नाहीये, पण तुम्ही करू शकता ना. हे बघा, काही जण कसं करतात, 10/2 इज इक्वल टू 5,000 डिवाइड बाय x करतात. मग x इज इक्वल टू असं करतात. असं करता का तुम्ही? इंटू 2 डिवाइड बाय 10 असंच करता. हा, जर असं तुम्ही करत असेल क्रॉस मल्टिप्लिकेशन, अजून हे शेवटी असंच येणार आहे. ऍट द एंड आन्सर विल बी सेम. काही जण कसं करतात बघा, हे 2 वर जाणार. ओके, 10 खाली येणार असं डिनॉमिनेटरला. समजतं ना? न्यूमरेटर डिनॉमिनेटर. ओके, अंशस्थानी छेदस्थानी 2 वर जाणार म्हणजे न्यूमरेटरला, 10 डिनॉमिनेटरला, म्हणजे 2/10 इंटू 5,000. आपण शेवटी तेच केलेलं बघा, इथे तेच आहे. आन्सर विल बी सेम. तुम्ही कसंही करा. हॅव यू अंडरस्टूड क्रॉस मल्टिप्लिकेशन? ग्रेट. मग हे 2 मंथ्स ऍड करायला पाहिजे का त्याच्यावर? मला 12 मंथ्स दाखवायचं आहे. माझ्याकडे 10 मंथ्स आहे 5,000. अजून 2 मंथ्स काय करायला पाहिजे? वी शुड ऍड इट. ओके, ऍड आउटस्टँडिंग. सर तुम्हाला कसं कळालं आउटस्टँडिंग आहे म्हणून? बिकॉज पेड असतं तर ट्रायल बॅलन्स मध्ये आलं असतं. सर ते कसं आलं असतं? पेड झाल्यानंतर आपण एंट्री करतो, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जर्नल आठवत आहे का? सॅलरी पेड, सॅलरी एक्सपेन्स, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग लेजर मध्ये जात आहे, सॅलरी लेजर अकाउंट ओपन होणार, नॉमिनल अकाउंटचं बॅलन्स आपण कुठं पाठवतो? P&L अकाउंटला. असं करून सगळं ते ट्रायल बॅलन्स मध्ये येऊन P&L अकाउंटला येत आहे. जर पे झालेलं असेल तर. आता त्यांनी काय सांगितलेलंच नाहीये पे झालेलं, ओनली 10 मंथ्स दिलेले. दॅट मीन्स 2 मंथ्स आउटस्टँडिंग. आउटरला किती येणार? 6,000. ओके, हॅव यू अंडरस्टूड क्लिअर? सेकंड इफेक्ट द्यावा लागेल याचा. आउटस्टँडिंग सॅलरीचं सेकंड इफेक्ट तुम्ही सांगणार का मला? बॅलन्स शीट ऍसेट साइड और लायबिलिटी साइड? प्लीज ट्राय. बॅलन्स शीट ऍसेट साइड और लायबिलिटी साइड. हे जे आउटस्टँडिंग आहे ना सॅलरी,
हे आपण पे केलं का 2 months एक जण ऍसेट म्हणतात एक जण लायबिलिटी म्हणतात बॉईज मध्ये सगळा ऍसेट आउटस्टँडिंग सॅलरी ऍसेटला हे बघा एक जण म्हटलं म्हणजे तेच म्हणायचं असं काय नसतंय नॉर्मली मेजॉरिटी रॉंग असते म्हणजे कुठं 11, 12 आणि सीए मध्ये वगैरे अकाउंट्स मध्ये मी बघितलेलं सांगतो तुम्हाला मेजॉरिटी रॉंग असते आता इथं मेजॉरिटी काय म्हणतात बॅलन्स शीट ऍसेट साइड हे रॉंग आहे मला सांगा सॅलरी एक्सपेन्स आहे और इनकम आहे एक्सपेन्स आहे का इनकम आहे सॅलरी एक्सपेन्स आहे का इनकम आहे एक्सपेन्स आहे सगळ्यांना माहिती थोडंसं जोरात आन्सर द्या मला ऐकू येत नाही ओके म्हणजे आलं तर पण मी ऐकून न गेल्यासारखं करतो जोरात पाहिजे मला आन्सर ओके म्हणजे तसं काय प्रॉब्लेम वगैरे नाहीये पण जोरात पाहिजे आन्सर ओके आणि ज्यांना मास्क वगैरे कम्फर्टेबल नाही काढू शकता मी काढलेलं आहे कंपल्सरी नाहीये सोशल डिस्टन्सिंग पण तुम्ही फॉलो करायचं जर फॉलो करू शकता किंवा त्याचे तर चिटकूनच बसले होते आता 2-2, 3-3 जण बघितलं ना तुम्हाला जसं वाटतं तसं करा सॅलरी एक्सपेन्स हे कळालं का आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे एक्सपेन्स पेएबल असते का रिसिवेबल असते पेएबल असते एक्सपेन्स म्हणजे सॅलरी आपण देतो ना सर पप्पांना सॅलरी मिळते सर पप्पांचं चालू आहे का बिझनेस बिझनेस सॅलरी देणार आहे मग ही सॅलरी पेएबल आहे नॉट रिसिवेबल दिस इज सॅलरी पेएबल आउटस्टँडिंग सॅलरी पेएबल आहे पेएबल कुठे घेतो बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला हे कुठे जाणार बॅलन्स शीट लायबिलिटी साइड आउटस्टँडिंग सॅलरीज बॅलन्स शीट मध्ये तुम्ही कॅपिटल वगैरे लिहिलेलं आहे ऑलरेडी काही लाईन्स ब्लँक सोडून आउटस्टँडिंग सॅलरीज सपोज तुमचं हे बॅलन्स शीट आहे इथं तुम्ही कॅपिटल वगैरे लिहिलेलं असेल समजा ओके काही लाईन्स ब्लँक सोडून कुठे येणार इथं काही ब्लँक सोडून आउटस्टँडिंग सॅलरीज 1000 जेवढं आउटस्टँडिंग आहे तेवढंच लायबिलिटी साइड आहे ना काही 6000 लिहितात मला सांगा 6000 पेएबल आहे का जे पीएनएल ला आउटरला आहे ते पेएबल आहे का नो ते करंट इयरचे एक्सपेन्स आहे रिपीटिंग मी थोडंसं तुम्हाला प्रेशर मध्ये वाटतंय काही म्हणजे कम्फर्टेबल असं काय नव्हतं माझ्यासोबत असं काय स्पेसिफिक प्रॉब्लेम नाही का कळतंय मला तर असं वाटतंय मी फायनल अकाउंटचा फर्स्ट प्रॉब्लेम घेतोय असं आहे का तर तुमचं रिव्हिजन राहिलेलं आहे सॅलरी माहित आहे आउटस्टँडिंग सॅलरी बॅलन्स शीट विसरलं नाहीत ना एक दिवसच घ्यावं लागेल ओके येस आउटस्टँडिंग सॅलरीज 1000 हे बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला जर होमवर्क केलेलं असेल तर द्यायचं आहे नेक्स्ट आयटम इज ऍडव्हर्टाइजमेंट दिसतंय का ऍडव्हर्टाइजमेंट ऍडव्हर्टाइजमेंटच्या आधी एक सांगतो तुम्हाला जेव्हा आपण असं ब्रॅकेटमध्ये वगैरे दिलेलं असतं ना तेव्हा काय काय देतात सांगतो ब्रॅकेटमध्ये एक तर डेट देतात डेट कधी देतात सर येईल ते तेव्हा बघू मंथ्स देतात आता जसं दिलेलं आहे तसं कधी कधी इयर्स देतात 2 इयर्स 3 इयर्स असं देतात समजतंय का हे सोडून पर्सेंटेज देतात कधी कधी काय देतात पर्सेंटेज सर कधी देतात किंवा इथे ट्रायल बॅलन्स मध्ये इथं आधीच देतात पर्सेंटेज ब्रॅकेट मध्ये देते आधीच देतात मग हे टाइमपास साठी देतात का त्याचं काहीतरी यूज आहे जसं आपण 10 मंथ्स आता यूज केलो 10 मंथ्स साठी 5000 मग 2 मंथ्स साठी किती असं कॅल्क्युलेशन केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 2 मंथ्स ऍड केले दॅट मीन्स 12 मंथ्स आपल्याला अमाउंट मिळालेलं आहे नेक्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट can you please tell me personal real nominal just a minute कुलकर्णी and नेपाळे मी तुम्हाला एकदा एवढं सांगतो मी चॅट बॉक्स बघू शकत नाही एक्सट्रीमली सॉरी ओके आजचा दिवस प्लीज तुम्ही समजून घ्यायचं म्हणजे त्यांना सांगितलं त्यांना पण व्हॉइस चाललाय ओके ऍडव्हर्टाइजमेंट प्लीज टेल मी पर्सनल रिअल नॉमिनल जोरात नॉमिनल आपण कुठे घेतो आपण बघून सांगू शकता तुम्ही ओके
ओके रूल्स आहेत क्रेडिट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठल्या कॉलम मध्ये अमाउंट आहे डेबिट कॉलम मग कुठं जाणार डेबिट साइडला क्रेडिट ला जाणार का पीएनएल ला हे कोण सांगताय रूल नंबर 3 रूल नंबर 3 ला रिवाइज करायचं का as per rule number 3 manufacturing expenses or expenses related to purchases of goods are debited to trading account or other expenses are debited to P&L account दिसतंय का हे जस्ट ओके का हे विजिबल तो जास्त मोठं वाटतंय का नाही ना that manufacturing expenses or expenses related to purchases of goods are debited to trading account and other expenses are debited to profit and loss account मग advertisements manufacturing ची काय संबंध आहे मग नाही purchases नाही advertisement मला करायचं मी करतो purchase जास्त केलं तर advertisement जास्त करणार किंवा कमी करणार असं काय आहे का नाहीये ओके काही रिलेशन नाहीये इट विल गो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला ऍडव्हर्टाइजमेंट पाहिजे नेक्स्ट ह्याच्यावर ऍडजस्टमेंट वगैरे काय होतं पाहू ऍडजस्टमेंट होतं का नो ओके इन्व्हेस्टमेंट इन डिव्हेंचर्स हे कोणतरी मला विचारले होते ऐश्वर्या ओके इन्व्हेस्टमेंट इन डिव्हेंचर्स मला माहित नाहीये डिव्हेंचर्स म्हणजे काय असं तुम्हाला झालं असेल सर नोटीस डिव्हेंचर्स वी डोंट नो डू यू नो इन्व्हेस्टमेंट अकाउंट पर्सनल रिअल नॉमिनल कुठलं पर्सनल ऐकू गेलं मला आणि रिअल ऐकू गेलं अजून नॉमिनल तीनच मला चौथा कुठला असणार आहे लिस्ट आहे नोटबुक मध्ये बघा एकदा मी लिहून दिलेलं इन्व्हेस्टमेंट सर ते नोटबुक वेगळं असतं त्या आधीच्या नोटबुक मध्ये ठीक आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी बघा इन्व्हेस्टमेंट कुठला अकाउंट आहे रिअल अकाउंट बिकॉज ऍसेट आहे ना ते हे बघा फिक्स डिपॉझिट माहिती का फिक्स डिपॉझिट एफडी आजीला विचारायचं आज आजी आजोबा घरी असतील नसतील तर आई वडिलांना विचारायचं त्यांनी पण नाही काका काकांना विचारायचं एफडी फिक्स डिपॉझिट काय असते एफडीचं मी सांगितलं आहे तुम्हाला फिक्स डिपॉझिट ओके फिक्स डिपॉझिट रिसिट म्हणून असते म्हणजे बँकेत जाऊन तुम्ही काय करणार 1 लाख रुपीज आहेत समजा तुमच्याकडे असतील पण मे बी काही जणांकडे जाऊन बँकमध्ये एफडी करायचं फिक्स डिपॉझिट कोण सांगितलं म्हटल्यानंतर सर सांगितलं म्हणायचं फॉर्म असलाय फॉर्म भरावा लागतंय तुमचे डॉक्युमेंट्स द्यावं लागतात खरंच करू नका आता घरचे तुम्ही अमाऊंट घेऊन जाणार असं काय करू नका पण घरी असते विचारा तुम्ही मग फिक्स डिपॉझिट केला म्हणजे कसं असतंय 1 लाख रुपीज तुम्ही बँकेला देता किंवा तुमच्या सेव्हिंग अकाउंट मधून कट होत आहे आणि फिक्स डिपॉझिट क्रिएट होत आहे हे डायरेक्टली पुढच्या वर्षीच मिळणार इंटरेस्ट रेट थोडं जास्त असतं फायदा काय म्हणजे इंटरेस्ट आपल्याला जास्त मिळत आहे सेव्हिंग अकाउंटला तुम्हाला 4% मिळत आहे समजा बँकेत अमाऊंट ठेवल्यानंतर फिक्स डिपॉझिटला 7-8% मिळतं समजलं का हे इन्व्हेस्टमेंट आहे तुमचं म्हणजे एका जागी तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्याच्यामधून अमाऊंट येत आहे म्हणजे इंटरेस्ट म्हणून पैसे मिळतात ना असंच डिव्हेंचर्स मध्ये शेअर्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तर डिव्हेंचर्स काय असते शेअर्स काय असते तर डिटेल मध्ये मी आता जात नाही अदरवाईज आजचं लेक्चर त्याच्यामध्येच आहे ओके हळूहळू कळत आहे पण आता हे कळालं का डिव्हेंचर्स शेअर्स फिक्स डिपॉझिट हे सगळे इन्व्हेस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंट कुठला अकाउंट आहे रिअल अकाउंट रिअल पर्सनल अकाउंट बॅलन्स शीट डेबिट कॉलम डेबिट साइड बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट बॅलन्स शीटला कुठं जाते डेबिट साइडला मला माहित नाहीये आता समजा हे माझं बॅलन्स शीट आहे डेबिट साइड कुठलं आहे हे डेबिट आहे का बॅलन्स शीट हे डेबिट आहे आता लिहिलेलं नाही बॅलन्स शीटला डेबिट असतं का डेबिट क्रेडिट असतं बॅलन्स शीटला नाही हे कशाला मिस्टेक होतात आता लाईव्ह लेक्चर मग घरी असल्यानंतर काय मी माझं पुढे जातो तुम्ही तुमचं पुढे जाता बॅलन्स शीट डेबिट क्रेडिट कोण दिलंय का चेक करा नोटबुक मध्ये बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट आहे का बघा स्वतःच्या नोटबुक मध्ये बघा ओके नाही
बॅलन्स शीटला ऍसेट अँड लायबिलिटी साइड असतात. ओके, आता ऍक्च्युअली मध्ये मी लाईव्ह लेक्चर घेताना सपोज मीच बॅलन्स शीट आहे, मी असंच घेत असतो नॉर्मली लाईव्ह लेक्चरला. ओके, आता तुम्ही लाईव्हला जसं आता 12th तर कम्प्लिटली लाईव्ह होणार आहे. ओके, आता पण मध्ये काही लेक्चर्स लाईव्ह वगैरे झाले तर मीच अकाउंट आहे, मीच बॅलन्स शीट आहे. आता मी पीएनएल अकाउंट असेल तर मी पीएनएल अकाउंटचे डेबिट साइड आहे. दिसतंय का? दिसायला पाहिजे. ओके, हे पीएनएल अकाउंटचं क्रेडिट साइड आहे. जर मी पीएनएल असेल तर सपोज मी बॅलन्स शीट आहे, मग इथं लायबिलिटीज आहे. दिसतंय का? दिसतंय? इथे ऍसेट्स आहेत. दिसतंय का? आता इन्व्हेस्टमेंट कुठे घेणार आहे तुम्ही? रिअल पर्सनल बॅलन्स शीट डेबिट कॉलम ऍसेट साइडला, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला तुम्ही रूल्स बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, ते लर्न असायला पाहिजे असं काय नाहीये. बॅलन्स शीटचा ऍसेट साइड कुठे आहे? इथं. तुम्ही इन्व्हेस्टमेंट लिहिला का बघा, इन्व्हेस्टमेंट डिबेंचर क्लियर झाले का? डिबेंचर्स नंतर बघा. लोन्स अँड ऍडव्हान्सेस विच अकाउंट? पर्सनल रियल नॉमिनल लोन्स अँड ऍडव्हान्सेस पर्सनल रियल नॉमिनल तीन ऑप्शन आहेत. सांगा सर. पर्सनल पर्सनलच पर्सनल पर्सनल नॉमिनल 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 मेजॉरिटी पर्सनल. यावेळेस मेजॉरिटी करेक्ट आहे. आपण विचार करायचा बघा, तुम्हाला जर आठवत असेल पर्सनल मध्ये आपण काय काय घेत असतो? इंडिव्हिज्युअल्स, बँक्स, डिस्ट्रीब्युशन्स किंवा ते बाकी मी नंतर सांगितलेले आउटस्टँडिंग एक्सपेन्स अकाउंट, प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट आठवत आहे का? ते अकाउंट ह्याच्यामध्ये बँक अकाउंट आलेलं आहे, त्यासोबत बँक लोन पण आलेलं आहे. बँक लोन पण आलेलं आहे, बाकी कुठलेही लोन असू दे. आता हे लोन्स अँड ऍडव्हान्सेस, एकतरी आपण लोन देणार आहे किंवा लोन घेणार, म्हणजे लोन बँक कडून देऊ शकतो, फ्रेंड कडून पण मी लोन देऊ शकतो. मी फ्रेंडला लोन देऊ शकतो का? लोन देऊ पण शकतो. मग असं वाटत नाही का हे पर्सनल अकाउंट आहे? नॉमिनल म्हणजे काय असते? एक्सपेन्स, लॉस, इन्कम और गेन. समजा मी फ्रेंडला लोन दिलो, सपोज मी लोन दिलो, परत मागणार आहे का नाही? लोन दिल्यानंतर परत मागणार ना, मग ते खर्च आहे का? एक्सपेन्स आहे का ते? एक्सपेन्स खर्च करताय का? म्हणजे तुम्ही चॉकलेट घेतला, दॅट्स इट, पैसे दिला चॉकलेट खाला, खर्च आहे ते. पण मी लोन दिलो तर मी पैसे घेणार ना परत त्यांच्याकडून, सोडणार आहे का? आता बँक तुम्हाला लोन दिलं सुद्धा 1 करोडचं, बस या आता देत नाही पण दिले समजा, मग घेऊन पळून द्यायचं आपण का परत द्यायचं? परत द्यायचं ना. लोन हे खर्च नाही आहे, एक्सपेन्स नाही, लॉस पण नाही, इन्कम पण नाही आहे. मला लोन मिळाला समजा फ्रेंड कडून, माझा इन्कम म्हणून माझ्याकडे ठेवून घ्यायचं का? नाही, मला परत द्यावं लागणार आहे. आज देणार नाही, नेक्स्ट मंथ मध्ये द्यावं लागेल, नेक्स्ट इयर मध्ये द्यावं लागेल, ते आम्ही ठरवतो, मी आणि माझं फ्रेंड, पण द्यावं तर लागणार आहे. ओके, येस. सो दिस इज पर्सनल अकाउंट. लोन्स अँड ऍडव्हान्सेस लिस्ट मध्ये नसेल तर ऍड करा, लिस्ट मध्ये नसेल तर प्लीज ऍड करा. माझं सगळं डिस्कशन झालेलं आहे, बिकॉज ऍडजस्टमेंट आपण आधी बघितलं होतं, करेक्ट आहे का? मला तुम्ही ग्रॉस प्रॉफिट सांगणार का? एकदा मला ग्रॉस प्रॉफिट विचारत होते, सर ग्रॉस प्रॉफिट एक्सप्लेन करा म्हणून. सपोज दिस इज माय ट्रेडिंग अकाउंट, मला सगळे आयटम सांगणार का तुम्ही ट्रेडिंगचे अमाउंट? मला सोपं जाईल. ट्रेडिंगला टू ओपनिंग स्टॉक किती आहे सांगा? तो जोरात सांगावा लागेल. 60 or 60? 16,400. तू परचेसेस मला डायरेक्टली आउटरला सांगा, आउटरला किती आले परचेसेस? 31,100. नेक्स्ट इथं काय आहे का अजून पुढं? डायरेक्ट एक्सपेन्स आहे, अमाउंट सांगा. आउटरला ना डायरेक्टली. अजून काय आहे का? वेजेस किती? 7,000. काउंटरला सांगताय ना तुम्ही डायरेक्टली. अजून काय आहे का?
नो, क्रेडिटला बाय सेल्स आउटरला किती आहे? नाही आउटरला डायरेक्टली आउटरला सांगा 48,020 हे तुम्ही लेस सेल्स रिटर्न करून सांगितलं ना, आणि परचेस पण मला लेस परचेस रिटर्न करून सांगितलं ना. नाहीच आहे, पण कॅश करून तुम्ही डायरेक्टली आउटरला सांगितलं हा. ओके, सेल्स नंतर अजून काय आहे का क्रेडिटला? आहे नाही. दिस इज अवर ट्रेडिंग अकाउंट. मी बाकी काय लिहिलेलं नाहीये, बट अमाउंट लिहिलेलं कळतंय ना. इन द बुक्स ऑफ कोण आहे ते? खांडवाला एंटरप्राइजेस ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 डेबिट क्रेडिट आहे का? ओके, सगळे अमाउंट आहे. डेबिटला बघायचं टू ओपनिंग स्टॉक, परचेसेस, डायरेक्ट एक्सपेन्स, वेजेस, आणि क्रेडिटला बाय सेल्स आहे का? म्हणजे आउटरचे अमाउंट सांगतो तुम्हाला. करेक्ट आहे. एक समजा ट्रेडिंग अकाउंट सांगायला म्हणते मी आता एक्सप्लेन करतोय, कॉन्सन्ट्रेट करा. आधी काय करायचं? डेबिट साइड टोटल करायचं, देन क्रेडिट साइड टोटल करणार का? रफ मध्ये करा प्लीज, रफ मध्ये करा. तर बाय क्लोजिंग स्टॉक कसं आहे ना, क्लोजिंग स्टॉक सांगितलं नाही मला तुम्ही 17,250. अजून काय नाही आहे ना, क्लोजिंग स्टॉक यायला पाहिजे ना. क्रेडिटचा क्रेडिट आहे का नाही तिथं बघा नोटबुक मध्ये. काय जर लिहिलेच नाही कसं वाटायला मला. होमवर्क केला नाहीत ना? केला ना गोपाल? नाही नाही, म्हणजे मेजॉरिटी केलेली गर्ल्स मध्ये. ग्रेट, ज्यांनी केलेले हवेत बघायचं. ओके, म्हणजे एक करेक्ट असं समजून बघा, कळत जाईल. ओके, नंतर घरी ट्राय करा. तुमचं फर्स्ट नोटबुक चालू आहे का सगळ्यांचं? सेकंड नोटबुक चालू आहे. फर्स्ट संपायला आहे. नॉर्मली सगळ्यांचं सेकंड ना, फर्स्ट आहे. ओके ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे काही जण 200 पेजेसचं घेतले असेल, काही जण 400 पेजेस. थोडंसं मी प्रेझेंटेशन वगैरे बघतो तुमचा, इम्पॉर्टंट आहे. डेबिट साइड टोटल, क्रेडिट साइड टोटल केला? नाही, होमवर्क केलेलं आहे ऑलरेडी तुमचा. डेबिट साइड टोटल सांगा. 57,000 एवढंच. ओके, आणि क्रेडिट साइड टोटल? ज्यांनी होमवर्क केलेले त्यांनी आता करू शकता ना तुम्ही रफ मध्ये. क्रेडिट साइड टोटल करायचं आहे, निवांत बसू नका प्लीज. हे क्रेडिट साइड आहे, डेबिट साइड टोटल करायचं आहे. किती आलंय? 65,200 आलाय का? चेक करा. व्हेरी गुड. कुलकर्णी अँड नेपाळे त्यांनी पण आन्सर देत आहेत पुन्हा. म्हणजे बघा, त्याची सवय असं झालेली आहे की ते ऑनलाईन आन्सर द्यायची सवय झालेली आहे. मी बघत नसेल तरी ते आन्सर देत आहेत चॅट बॉक्स मध्ये, जर तुम्ही ऑब्झर्व केला तरी बघा. कंटिन्यू आन्सर देत आहेत, असं चॅट बॉक्स दिसत आहे. दिसतंय का तिथं नाव तुम्हाला? कुणाल नेपाळे, ऐश्वर्या कुलकर्णी? थोडं लहान आहे. येस, हे झालं का? आता काय करायचं? डेबिट साइड टोटल केलं, ते क्रेडिट साइड टोटल बॅलन्सिंग करतो आपण, जस्ट लाईक लेजर. ओके, ग्रेटर अमाउंट मायनस स्मॉलर अमाउंट करायचं. ग्रेटर अमाउंट किती आहे? 65,270 मायनस 57,000. हे किती येते मग सांगेल का? 8,270. करेक्ट आहे का चेक करायचंय? स्वतः करा ना काही प्लीज. जो हे बघा ऐका, 11th-12th कॅल्क्युलेटर अलाउड नाही, माहित आहे ना? मग कोणाला करायचंय? स्वतः ना. मी 11th पास आहे, माहित आहे ना? 12th मार्कशीट दाखवू का? आहे मग दाखवणार ना आपण. मी दाखवत नाही 11th ला, मी 12th ला दाखवतो, कारण 12th ला परत काय नसतं माझ्याकडे. 11th मार्कशीट घेऊन तुम्ही काय करणार? 12th बोर्ड एक्झामिनेशन आहे ना. मी माझं मार्कशीट दाखवतो, कुठलंच फॅकल्टी दाखवत नाही सोलापूरमध्ये. मी माझं स्वतःचं आन्सर शीट म्हणजे मार्कशीट दाखवतो तुम्हाला 12thचं. त्याच्यावर नाव असणार आहे, सगळे मार्क्स असणार आहेत. मी 12th पास आहे, मला कॅल्क्युलेटर अलाउड आहे.
तुम्हाला आहे का? स्वतःला करावं लागणार ना. मी पण करू शकतो, मला येत नाही असं वाटतं तुम्हाला? मी करू शकतो, कॅल्क्युलेटरवर पण करू शकतो मी. बट एक्झाम कोणाला द्यायचं 11th आहे ना, तर पेपर आहे ना, काही जणांचे एक्झाम आहे बघा, टर्म एक्झाम, म्हणून तर आपण टेस्ट घेणार आहे आता परत आहे. तुमचे डिग्री झाले नाहीत का अजून? आणि ते तुमचे फक्त डीएव्ही कॉलेज दोघांचे डिक्लेअर झाले. एचएन कॉलेज का? सगळे एचएन कॉलेज ना, ग्रँड नॉन ग्रँड अजून डिक्लेअर केले. चांगलं आहे, जोपर्यंत चालायला तोपर्यंत चालू दे. लास्ट इयरला 11thचं एक्झामच झाले नाही काही कॉलेज. कोरोना मार्च मध्ये चालू झालं ना एक्झाम होते, असंच 12thला आले नाही. फार अवघड जाते सांगतो तुम्हाला, शिकवायला तर फार अवघड जात आहे. त्यांना माहितच नाहीये, स्टडीज केले नाहीत ना. मी शिकवलो, सर शिकवले, एक्झाम पण नाहीच आहे. 12thला आले, 12thला पण तसंच होते. कोरोना चालू झाला, बॅच चालू केलं एप्रिल मेला. सर आता काय एक्झामच होत नाही सर. 12th पण आमचं असंच झालंय. काही जण क्लासेस केले नाही, आता आले रिसेंटली 1-2 महिने झाले रिव्हिजन बॅचला. विचार करा, पास व्हायचा अवघड आहे. आता एक्झाम होणारच आहे पण, आणि लाईव्ह परत, आता टेन्शन वाढलेलं आहे. मला छान वाटतंय लाईव्ह एक्झाम असेल तर. 8,270. आता मला हे कळत नाहीये की ग्रॉस प्रॉफिट आहे का ग्रॉस लॉस आहे. ओके, तुम्हाला पण कन्फ्युजन असू शकतंय. मग विचार करायचं का थोडं. डेबिट साइड म्हणजे कुठला साइड असतो? एक्सपेन्सेस साइड, करेक्ट आहे ना? एक्सपेन्सेस और लॉसेस तुम्ही म्हणू शकता, सगळे डेबिट साइड आहे. आणि क्रेडिटला इन्कम, करेक्ट आहे. आता क्रेडिट साइड टोटल जास्त आहे का डेबिट, मला सांगायचं. इथं टोटल केला तर तुम्ही कुठलं जास्त आहे? ग्रेटर अमाउंट कुठलं आहे? क्रेडिट. क्रेडिट म्हणजे काय असते? इन्कम्स अँड गेन्स. मग इन्कम जास्त आहे, मग प्रॉफिट असणार का लॉस? प्रॉफिट असणार आहे. मग ग्रॉस प्रॉफिट म्हणायचं ग्रॉस लॉस? ग्रॉस प्रॉफिट म्हणायचं. ग्रॉस प्रॉफिट म्हणायचं हे कळालं सर, तर लिहायचं कुठं? डेबिटला लिहायचं का क्रेडिटला? ज्या साईडचे टोटल कमी त्या साईडला लिहितो. आठवते का रिझल्ट प्रॉफिट? तसंच आहे इथं पण. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. सर इथं का लिहिता तुम्ही? बिकॉज मला इथं बोथ साईड टोटल करायचं असतं. मग इथं मॅच होणार ना आता 65,270, 65,270. कळालं का? क्रॉस प्रॉफिट कोण कोण विचारलं ते मला लक्षात नाही, बट हॅव यू अंडरस्टूड नाउ? क्रॉस प्रॉफिट. आता क्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन आहे. कॅरी डाऊन ब्रॉट डाऊन कुठं होणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सपोज दिस इज माय P&L अकाउंट बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. कळालं का? इथे येणार 8,270. 8,270. कळालं का? मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सगळं आउटरला आहे का चेक करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ज्यांनी होमवर्क केले सगळं आउटरला आहे का? म्हणजे कुठल्या इनरला वगैरे असेल तर आउटरला घ्यायचं ते. ओके, ऍड वगैरे करून लेस करून घेतलं का? घेतलं का नाही? मग तुम्ही करणार का? डेबिट साइड टोटल, क्रेडिट साइड टोटल. आता P&Lचं करा. करायचं फक्त P&Lचं करायचं. डेबिट साइड टोटल करा, देन क्रेडिट साइड टोटल. हा, आता अमाऊंट माझ्याकडे नाहीये, कारण माझ्याकडे P&L नाहीये. तुमच्याकडे आहे. ओके, माझ्याकडे नाहीये. तुम्ही सांगणार आहे का P&Lचे आयटम्स? म्हणजे सगळ्यांना करता येईल. सांगणार का? ज्यांनी होमवर्क केलं त्यांनी? ग्रेट. जस्ट अ मिनिट, मी हे रन करतो. मला काय करा, डेबिटला आधी डेबिटचे अमाऊंट सांगा. नाव सांगा आणि अमाऊंट. कशाचा अमाऊंट आहे ते सांगा आधी. सॅलरीज किती? आउटरचं सांगा. आउटरला किती आहे का? 6,000. सॅलरीज. नेक्स्ट रेंट अँड टॅक्सेस अमाऊंट किती ना? आणि जोरात सांगा. 2,000. हा, म्हणजे ह्याने गर्लचं सांगायचं असं काय आहे का? नेक्स्ट डेप्रिसिएशन. आउटरला किती सांगा डायरेक्ट? 1,800. ओके, चेक करा बाकीचे. प्रताप, अनिकेत, ज्यांनी होमवर्क केले तिथं गर्ल्स मध्ये बाकीचे सगळ्यांनी चेक करायचं आहे. नेक्स्ट डिस्काउंट किती?
2375. Next, what? Advertisement amount 9000. Next, bad debts किती 400. Bad debts 400 असेल ना. Next, bad debts नंतर एवढंच आहे. डायरेक्ट ऑर्डर फॉर्म किती 400 bad debts आहे नाही आहे. ओल्ड बॅड डेट्स वर ठीक आहे ना ऑर्डरलाच घ्यायचं डायरेक्टली इनर का मागितलं सांगू का मी ते कसं आहे जस्ट अ मिनिट तेव्हा टू बॅड डेट्स किती आहेत ओल्ड बॅड डेट्स मी ओल्डला ओल्ड लिहित नाही ओनली बॅड डेट्स लिहितो चालेल का 400 ओके अजून न्यू बॅड डेट्स पण आहेत करेक्ट आहे ऍड कशाला करताय वेगळं लिहू शकता तुम्ही तो न्यू बॅड डेट्स हा ऍड पण करू शकता कॉलेजमध्ये सांगितलं का झालंच नाही ना मग मी टू न्यू बॅड डेट्स वेगळं सांगितलं ऍड करायचं काय गरज नाहीये करेक्ट आहे ना क्लासमध्ये ऍड करायचं सांगितलं ना आउटरला डायरेक्टली येऊ शकता न्यू बॅड डेट्स किती आहेत मला सांगा 1000 ओके डायरेक्टली आउटरला देन अजून काय आहे का आरडीडी आहे आरडीडी आहे का ओके टू न्यू आरडीडी किती 385 करेक्ट आहे हे कळालं का अजून काय आहे का ओल्ड आरडीडी वगैरे आहे का मग इथे क्रेडिटला तुम्ही घेतलेलं असेल ओल्ड आरडीडी ओल्ड लिहिलं नाही तरी चालतं इथं काय आरडीडी किती येते 1500 सर बुक मध्ये असं प्रेझेंटेशन नाहीये तरी हे करेक्ट आहे तुम्ही पुणे बोर्डाचं बुक बघितलात ना प्रेझेंटेशन वेगळं असतंय मी घेतलेलं प्रेझेंटेशन वेगळं असतंय तुमचं मॅच्युरिटी वाढल्यानंतर मी प्रेझेंटेशन चेंज करतो कळालं ना हे प्रेझेंटेशन करेक्ट आहे रॉंग नाहीये काय जर म्हणतील तुम्हाला ते इनरला घ्यायचं नंतर आउटरला घ्यायचं असं प्रेझेंटेशन असतं म्हणून 12th स्टुडंट किंवा सिनियर तुमचे सांगतील तुम्हाला बट 11th ला मला बेसिक घ्यावं लागेल ना होते का बेसिक तुम्ही डायरेक्टली असं आउटरला घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये ह्याच्यामध्ये काय चुकलेलं आहे का माझं होमवर्क केलेले तुमचं चुकलंय का माझं तुमचं चुकलंय ओके करेक्शन करा तर करेक्ट आहे माझं सगळं बघा अमाऊंट मला माहिती आहे कॅल्क्युलेशन करून तुम्ही काढलेलं आहे ओके येस आय होप हे करेक्ट आहे बाकीचे करेक्ट म्हणतात नेक्स्ट मला पीएनएल ला अजून काय आहे का सांगता का ह्याच्यानंतर काय कमिशन आहे कमिशन डेबिटला संपलाय का ओके क्रेडिट सांगता मग तुम्ही मला हे बघा क्रेडिटला काय काय सांगा ग्रॉस प्रॉफिट नंतर काय काय असतं कमिशन आहे का ओके कमिशन किती आहे 255 त्यात डिस्काउंट काय म्हणतात किती डिस्काउंट मीच बघू का जस्ट अ मिनिट डिस्काउंट नाही आहे ना हा ते डिस्काउंट ऑफ क्रेडिटर्स सांगताय का तुम्ही त्याला तुम्ही डिस्काउंट लिहिलात का बाय रिझर्व फॉर डिस्काउंट ऑफ क्रेडिटर्स लिहिलात बाय रिझर्व फॉर डिस्काउंट ऑफ क्रेडिटर्स किती येते 555 एवढंच आहे अजून काय आहे का क्रेडिटला ग्रॉस प्रॉफिट आलेलं आहे त्यानंतर कमिशन आहे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑफ क्रेडिटर्स आहे अजून काय आरडीडी एवढंच आहे दॅट्स इट मग आता काय करायचं डेबिट साइड टोटल करायचं आणि क्रेडिट साइड टोटल इथं आहे बघा आता ज्यांच्याकडे ज्यांनी होमवर्क केलं आहे त्यांच्यासाठी पण सगळे अमाऊंट आहे डेबिट साइड टोटल करा देन क्रेडिट साइड टोटल करा डेबिट साइड टोटल देन क्रेडिट साइड टोटल कुणाल आणि ऐश्वर्या कुलकर्णी तुम्ही एकदा सांगायचं आहे एव्हरीथिंग इज क्लिअर म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का
क्लिअर आहे सगळं? नो प्रॉब्लेम. ओके. ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हाला ओके, नो इश्यूज. आय थिंक ते मीटिंग एंड होणार आहे ना पुन्हा आणि ऐश्वर्या कुलकर्णी. मी न्यू मीटिंग स्टार्ट करतो, ते बंद झालं की तुम्ही लगेच जॉईन करा. मी असंच म्हणत असतो रोज, बरोबर ना? न्यू मीटिंग स्टार्ट होते तर आता तर लाईव्ह चालू आहे, त्यांनी जॉईन होते नंतर परत. मीटिंग कसं शेड्यूल करतो मी हे बघतोय तुम्हाला आता. डेबिट साइड टोटल एंड क्रेडिट साइड टोटल प्लीज. डेबिट साइड टोटल किती आलं आहे? 22,960. 60 करेक्ट है? 22,960 डेबिट साइड टोटल. क्रेडिट साइड टोटल 10,580 करेक्ट है? सगळ्यांचं गौतमी, रितिका 550 चेक कर. 560 म्हणतंय, एकदम 550 म्हणतंय, एकदम 580. वाह वाह वाह. बाकीचे करू तुम्ही करा ना, थोडंसं ग्रेटर अमाउंट मायनस स्मॉलर अमाउंट करा, मग लॉस आहे का प्रॉफिट आहे विचार करा. माझं हँडरायटिंग कळत नसेल तर टोटल चुकू शकते. तिथे 8,270, 255, 555, 1,500 क्रेडिट. ओके आले का? 10,580 करेक्ट. मग नेट प्रॉफिट आहे का नेट लॉस आहे? मग माझ्या चेहऱ्यावर आहे का काही मला बघताय आणि काय बोलतच नाहीये. नेट लॉस असं म्हणताय तुम्ही. नेट लॉस लॉस कशावर म्हणताय तुम्ही? सांगू शकता प्रधान नेट लॉस आहे का प्रॉफिट आहे? लॉस आहे. कसं कसं सांगितलं प्रधान तुम्ही? मला कळत नाहीये. लॉस आहे का प्रॉफिट आहे कसं बघितलं तुम्ही? किंवा तुम्ही कोणी सांगा. डेबिट साइड टोटल जास्त आहे म्हणजे एक्सपेन्सेस अँड लॉसेस जास्त आहेत. तेव्हा दिसणार नाही का? सॉरी, डेबिट साइड टोटल जास्त दिसतं तुम्हाला म्हणजे एक्सपेन्सेस अँड लॉसेस जास्त आहेत. मग काय असणार आहे? नेट लॉस किती आहे? लेस करा, क्रेडिट